सोलापूर शहर मध्यमध्ये पंचरंगी लढत झाली। या लढतीत भाजपचे देवेंद्र कोठे आणि एमआयएमचे फारुख शाब्दी यांच्यात कडवी झुंज असल्याचं चित्र होतं, पण प्रत्यक्षात मात्र कोठे यांनी मोठा विजय मिळवला। आता शाब्दी यांना पाडण्यासाठी भाजपनं काय रणनीती आखली होती याची माहिती समोर येत आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। शहर मध्यची जागा शिवसेना शिंदे गटाची होती। लोकसभेला येथून काँग्रेसला अवघ्या 700 मतांचा लीड मिळाला। तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते या जागेवर नजर ठेवून होते। त्यांनी जागा वाटपात ही जागा आपल्याकडे खेचून घेतली। त्यानंतर सचिन कल्याण शेट्टी यांनी या ठिकाणाहून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी द्या, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असं वरिष्ठांना खासगीत सांगितल्याची माहिती मिळत आहे। कल्याण शेट्टींचा शब्द मानून भाजप हायकमांडनं कोठे यांना उमेदवारी दिली। दुसरीकडे आरएसएसची संपूर्ण यंत्रणा कोठे यांच्यासाठी अहोरात्र काम करत होती। या मतदारसंघातील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील हे लक्ष ठेवून होते। त्यांना मतदारसंघात होत असलेल्या बारीक सारीक गोष्टींची रिपोर्टिंग सोलापूर जिल्हा भाजपचे माजी शहराध्यक्ष शहाजी पवार आणि अविनाश महागावकर हे कळवत होते। दुसरीकडे पद्मशाली समाजातील कोठे, अंबादास गोरंट्याल यांच्यासह सर्व नेते एकत्र आले। याच दरम्यान शहाजी पवारांनी मोठा डाव टाकला। त्यांनी मोची समाजाचे नेते देवेंद्र भंडारे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी नगरसेवक सिद्धराम अटेलूर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, नागनाथ कासलोलकर यांना भाजपमध्ये आणलं। येथेच शाब्दींचा पराभव फिक्स झाल्याचं जाणकारांनी सांगितलं। पुढे कोठे यांनी इतर समाजातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रणनीती आखली। संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हक्काचे मतदार मतदान केंद्रापर्यंत आणून आपली भूमिका चोख पार पाडली। सर्व बाबी जुळून आल्या आणि कोठे यांनी विजय मिळवला। या मतदारसंघातून कोठे हे 48,850 मतांनी विजयी ठरले। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।